तुझी मुंडी छाटल्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. हे मकुलचे शब्द हाजराच्या कानात घुमत होते. त्यांची प्रखरता तिच्या काळजाला झुंबत होती. तिच्या चक्षूंपुढे बेसूर प्रसंगाची मालिका निर्माण होत होती. मकुलने आपली मान कापली आहे. पोलीस आले. पोलीस येऊन त्यांनी मकुलला अटक केली आहे. कोर्टात खटला सुरू झाला आहे. असे अनेक देखावे तिच्या नजरेपुढून जात होते. ते महामुंबईचे उपनगर एका डोंगराच्या पायावर डोके ठेवून पडले होते आणि प्रख्यात आग्रा रोड त्याच्या पाठीवर पाय देऊन मुंबईकडे निघाला होता. त्या उपनगरात पावसात भिजलेल्या कावळ्यांच्या कळपाप्रमाणे घरं थरथरत होती. येऊन गेलेल्या सर्व युगांचे ते अस्तित्व पटवत होती. डोंगरातून येणारे रानटी वारे त्या घरांना कोपरखळ्या देत होते आणि म्हशींच्या तबेल्यातली मुतड घाण आणून घराघरात कोंबत होते. अगदी एका टोकाला असलेल्या दोन चाळी पाय निसटलेल्या माणसाप्रमाणे तिरप्या झाल्या होत्या. त्या एकमेकींच्या उऱ्यावर कोसळण्याच्या बेतात होत्या आणि प्रत्येक मोडक्या दाराच्या फळीवर लावलेला नगरपालिकेचा हुकूम इंग्रजी भाषेत भाडेकरूंना धोक्याची सूचना देत होता. या चाळी धोक्याच्या आहेत, परंतु प्रत्येक खोलीत 2 बिराडे खुशाल राहत होती आणि मकुल मुलांनीही तिथे आपल्या 10 माणसांचे प्रचंड कुटुंब घेऊन नांदत होता. मकुल दारात पडून घोरत होता. त्याच्या धिप्पाड देहावर हजारो चिलटांनी बैठक मारली होती आणि उशाला बसून एक लांडं कुत्रं चोरून आणलेलं जुनं खेटर कुरतडत होतं. चाळीच्या आड्यावर बसून एक मांजर त्या कुत्र्यानं काय काय आणलं आहे याचा शोध करीत होतं. थोड्याच वेळापूर्वी मकुल जेवून दारात पडला होता. त्याच्या मनाला अनंत विचारांच्या सुया टोचू लागल्या. निखाऱ्याने निखारा पेटावा तद्वत विचारातून विचार फुलू लागले. मकुल विवंचनेच्या डोहात बुडून गेला. आपल्या अहमद आणि अमीर या 2 मुलांना नोकरी कधी लागणार? आपली वयात आलेली मुलगी हुरमत तंबाखू मागत फिरत आहे. तिचे लग्न कसे होणार? तर थोरली सकीना महिन्यात 8च दिवस सासरी नांदून बाकीचे सर्व दिवस आपल्या डोकीवर मेरी वाटत आहे. हे तिला काय सांगावे? आणि गाडीबरोबर नळा या न्यायानं जावई आपल्या घराची साल काढत आहे. त्याचा बंदोबस्त कसा करावा? आजवर कशी तरी आपण या 10 माणसांची पोटं भरली. आता काय करावे? असे कैक विचारांचे धागे धरून मकुलचे मन धडपडत होते. तोच त्याची बायको हाजरा बाहेर आली होती. तिने हळूच विचारले होते, ऐकता का? हां, बोल, काय? मकुल म्हणाला होता. मी म्हणते साकिनाला हितच राहू द्यावी. हाजराने शांतपणे सल्ला दिला आणि मकुल चमकून म्हणाला, अण्णा आणणार कोण? आणि हाजरा शांतपणे म्हणाली, मग त्यालाही राहू द्यावं इथंच. आणि एवढ्या लष्कराला दाना पाणी मी एकटा कसा पुरवू? मकुल चटकन उठून बसला. त्याचा आवाज एकदम चढला. त्याने हाजरावर भडीमार केला. काय करू? विकून घेऊ की तुला विकू की तुझ्या आईला विकू? बोल. दम घेतला तोच हाजराला जोर आला. आईचं नाव घेतच ती भडकली. हां, माझ्या आईचं नाव काढायचं नाही, नाहीतर काय करणार तू? मकुलनं चढाई सुरू केली. सरळ बोलायचं. बचावाच्या पावित्र्यात हाजरा उतरली आणि मकुल गुरकला. आता सरळ बोलणार नाही, समजलीस? म्हणजे मला मारणार? हाजराने मानेला झोके देत प्रश्न केला आणि मकुलही त्या सैटीत म्हणाला, हो, तुला मारणारच. मारणार? पूर्वी कधी मारलं होतं का? हाजराने आपला हात मकुलच्या नाकाजवळ नेऊन विचारले आणि मूठ वळून मकुल म्हणाला, आजपर्यंत तुला मारलं नाही याचा अर्थ मी कधीच मारणार नाही असं नव्हे. आणि मी तुला न मारण्याचं कारण ही पोरं आहेत. 1 पोर झालं कसं मारावं, 2 झाली कसं मारावं, 3 झाली कसं मारावं, असं म्हणता म्हणता तुला 9 पोरं झाली आणि त्यांनी मार चुकवला. पण काय? आता काय करणार? हाजरा मध्येच ओरडली आणि मकुलही ओरडून म्हणाला, आता तुझी मुंडी छाटल्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. मकुलच्या डोळ्यात झालेला जाळ हाजराने पाहिला. त्याचा आवाज तिला निर्धारयुक्त वाटला. तिच्या मनाला भीती वाटली. ती हळूच मागं सरकली. तिने पिछाहाट घेतली होती आणि आपल्या अंथरुणावर पडून ती त्याचाच विचार करीत होती. थोड्याच वेळापूर्वीचे भांडण तिच्या डोक्यात नाचत होते. ती स्वतःला विचारत होती, हा असा पिसाट झाला कसा? काही दिवसांपूर्वी मुकुलच्या घरात हास्य वावरत होते. 2 मुलगे कामावर होते. एक रेल्वेत आणि एक गोदीत. काम करून ते पगार आणत होते. छोटा नबू बकऱ्यांच्या मुंड्या हाडकं विकून स्वतःच्या पोटापुरतं मिळवत होता. मकुल मार्केटात बकऱ्याचे मांस विकत होता.
महिन्याला 2 पगार उरत होते. पगाराच्या दिवशी सुना, 2 नातू, बायको, 2 मुली, 3 मुलगे आणि स्वतः मकुल अशी 10-12 माणसं नटून सजून सिनेमाला जात होती, नमाजाला जात होती. चांगली माणसं म्हणून शेजारीही त्यांचा मान राखत होते. लोक म्हणत, मकुल मुलानी भला आहे. पण एक भयंकर दृष्ट दिवस उगवला. त्या दिवशी महम्मद आणि अमीर यांच्या नोकऱ्या सुटल्या. 2 पगारांचा झरा ठणठणीत झाला. आज नाही उद्या लागेल. नोकरीच्या आशेवर काही दिवस गेले. घरातील किडूक मिडूक निघून गेले. मकुलच्या संसाराच्या गाड्याला खीळ लागली. 2 करते तरुण मुलगे बेकार होऊन कामासाठी वनवन फिरू लागले आणि एकटा मुकुल संसाराचे जोकड मानेवर घेऊन ओढू लागला. अगदी मेटाकुटीला येऊन ओढू लागला, परंतु सारेच व्यर्थ होते. प्रपंचाची विस्कटलेली घडी नीट होतच नव्हती. ती घडी नीट व्हावी म्हणून एका भाकरीच्या 2 होऊ लागल्या. भाताने तळ धरला, आमटीच्या भांड्याचे पोट पाण्याने फुगू लागले आणि अर्धपोटी माणसं पोट भरण्यासाठी एकमेकाला चकवू लागली. 2 सुना चोरून खाऊ लागल्या आणि दोघीही एकमेकांची चहाडी हाजराला सांगू लागल्या. हाजरा त्या दोघींनाही 2-2 दिवस झोपूच देत नव्हती आणि त्या 2 चाळींची झोप हराम करीत होती. 2 मुलांना काम मिळाले नाही म्हणून मकुल त्यांच्यावर चिडत होता. कधी कधी वैतागून मिळतील त्या पैशाचे हॉटेलात जेवून घरातील सर्वांना उपास करायला भाग पाडत होता. ज्याच्या हाती ससा तो पारधी झाला होता. त्या घरची 2 माणसं एका जागी येताच एकमेकांवर गुरगुरत होती, एकमेकांचा द्वेष करत होती. तरी ती एकाच खोलीत राहत होती. पहाट झाली होती. ती मुंबापुरीची सुंदर पहाट होती. ती 35 लक्ष मानवांना जागृत करण्यासाठी अवतीर्ण होत होती. तिच्या आगमनानं कोट्यावधी हात दौलतीचे डोंगर उभारण्यासाठी सज्ज होत होते. त्या हातांनी राक्षसी यंत्र मानवतेपुढे नमवण्यासाठी कामगार वर्ग नव्या उत्साहाने उठत होता. त्याच्या पोलादी पायांनी मुंबईचे सर्व राजमार्ग पुलकित केले होते. आग्रा रोड जागा होऊन मुंबईकडे धावत होता. ते उपनगर जागे झाले. दूधवाले भैये धावून धावून दूध घालीत होते. लोक आपल्या कामाच्या रोखाने निघाले होते. मकुल जागा झाला होता. मकुलने तोंडावरून पाणी फिरवले. घरात जाऊन चहाचा प्याला घेतला. गंभीर मुद्रा करून चहाचा घोट घेऊन त्याने हुकमी आवाजात बजावले, ए ए साल्यानो, आज तुम्हाला नोकरी लागलीच पाहिजे. हे ऐकून महम्मद म्हणाला, आणि जर नाही मिळाली तर? नोकरी अशी तशी मिळत नाही हे महम्मदला आता अनुभवानं कळून चुकलं होतं. नाही मिळाली तर? मकुल रोखून पाहत चिरक्या स्वरात म्हणाला, आपली आपली बायका पोरं सांभाळा, नाहीतर त्यांना जिवंत पुरा. मी नोकरीच करणार नाही, अमीर वैतागून म्हणाला. मग खाणार काय? कोवळे कोवळे दगड? मकुलने डोळे अंकुचित करून प्रश्न केला. मी मार्केटात दुकान सुरू करणार, अमीर उत्तरला, आणि मी तेच करणार. म्हणत महम्मदने अमीरची रे ओढली. काय वाटेल ते करा, मकुल ओरडला. दुकान घालून मटण विका, नाहीतर दरोडे घालून जगा, पण जगा. मी निघालो. मकुल मार्केटाकडे निघाला. तो रविवारचा दिवस होता. मार्केटात पूर्वीचे 4 आणि नवे 2 असे 6 दुकानदार गिरायकांवर नजर रोखून बसले होते. त्यांच्या नाकासमोर लटकणाऱ्या बकऱ्यांच्या तंगड्या मंद गिरक्या घेत होत्या. त्यांच्याजवळचे सुरे लकलकत होते. हिरव्या रंगाच्या टपोऱ्या माश्या घुमत होत्या आणि चोरटी मांजरं त्या खाटकांचा डोळा चुकवून त्यांच्यावर मात करण्याच्या विचारात होती. बाजूला हवरी कुत्रे हाडं चगून स्वतःचे थोबाड रक्तबंबाळ करून घेत होती. मकुल आपली लुंगी घट्ट आवळून हातात सुरा घेऊन बसला होता. समोर अमीर येणाऱ्या गिरायकांना हाका मारित होता. बाजूलाच असलेला महम्मद तर बेभान झाला होता. सर्वच दुकानदार आज पिसाड झाले होते. येणाऱ्या माणसाच्या पदरात आपला माल बांधण्याची पराकाष्ठा करीत होते. गिरायकाने मार्केटात पाय ठेवताच, ए दादा, अशी एकच गर्जना वरच्या छपराला हादरवीत होती. आणि आलेले गिराईक लांडग्याला पाहून मेंढरू पळावे तसं पळ काढीत होतं. गिराईक पळून जाता ते 6 खाटीक एकमेकांवर गुरगुरत होते, शिव्या देत होते. ए काय कुचिल्ला ते? अरे ओ मामू तो मेरा था. आबे, मकुल त्या सर्वांना म्हणत होता. वो तो हमारी चाली में रहता है. त्या मार्केटातला व्यवहार जिकरीनं चालला होता. 6 खाटीक हातगाईवर येऊन विक्री करीत होते. मकुल मुलांनी वरच्यावर आपली रक्कम मोजून पाहत होता. त्याच्या पुढ्यात फक्त ₹1.25 उताना पडला होता. तो कपाळावर आट्या आणून त्या रुपयाकडे पाहत विचार करीत होता. आज गिराईक का येत नाही? आमिर आणि महम्मद यांची 2 दुकानं झाल्यामुळेच आपला धंदा बसू लागला आहे.
आता आपलं कसं होणार? 11 वाजले, अजून माल उठत नाही, असा विचार करून मकुल बसला होता. इतक्याने खाडकुळी क्रिस्ताव म्हातारी मार्केटात आली. तिनं आत येताच आपल्या लांब झगा चापून चोपून सरळ केला. हातातली पिशवी झटकून तिरपी मान करून तिने सर्व खाटिकांना निरखले आणि खारुटीप्रमाणे बिचकत बिचकत ती आयटीत पुढं सरकली. तोच, माझी म्हातारी, माझी म्हातारी, अशी 6ही खटकांनी एकाच सुरात हाक ठोकली. त्याबरोबर म्हातारी खटकन तबकली. तिने कासवाप्रमाणे मान आत ओढून घेतली आणि डोळे वटारून ती सर्वांकडे पाहू लागली. आणि आपण इंग्रजांचे वारस आहोत आणि हे सारे जंगली लोक आहेत, असा चेहऱ्यावर आव आणून रागानं पाहत ती पुन्हा पुढे निघाली. तोच एक खाटीक ओरडला, खबरदार, येऊ दे तिला, ती माझी म्हातारी आहे. त्याने हातातला सुरा सर्वांवर रोखला. तोच मकुल उठून ओरडला, ए, ती माझी म्हातारी आहे. मकुलने समोरच्या काट्याला लटकणारे बकऱ्याचे तंगडे काढून हातात घेऊन त्या म्हातारीला हाक मारली. आंटी, मी तुझी वाट बघतोय, य. एवढेच म्हणून म्हातारी पुढे येण्याची वाट न पाहत त्याने ताडकन उडी घेतली आणि म्हातारीवर झडपच घेतली. एका हातात बकऱ्याचे तंगडे आणि एका हातात म्हातारीचा हाडकुळा दंड धरून तो तिला फराफरा ओढू लागला. तोच महम्मद धावून आला. त्याने म्हातारीचा दुसरा दंड धरून हिसका दिला. क्षणात सर्वच खाटी म्हातारीवर तुटून पडले आणि त्या म्हातारीची कुत्तरफाड सुरू झाली. आपली 2 फरकुटे आता उपसली जाणार, आता आपण मरणार, या रानट्यांच्या मगर मिठीतून सुटणार नाही, याबद्दल म्हातारीची खात्री झाली. ती डुकराच्या पिल्लाप्रमाणे किंचाळू लागली आणि ते 6 खटीक वाघाप्रमाणे डिरक्या ठोकीत म्हातारीला ओढीत होते. इतक्यात अमीरने मकुलच्या गालफाडावर जोराने ठोसा हाणला. त्याबरोबर मकुल खाली कोसळून पडला. परंतु तरीही चपळाई करून त्यानं त्या म्हातारीची एक तंगडी पकडली आणि त्या म्हातारीबरोबर मकुलही ओढला जाऊ लागला. अमीरने मकुलला मारल्याचे लक्षात येताच महम्मदला राग आला. त्याने हाडे तोडण्याचा ओंडका उचलून अमीरच्या पाठीत घातला. त्याबरोबर अमीर पुढे जाऊन समोरच्या भिंतीवर आदळला. त्याचा डोके फुटून तो रक्ताने न्हाला. त्याने क्षणभरच कळ मारून चटकन महम्मदवर हल्ला केला आणि महम्मदचे नाक फोडून टाकले. या रणधुमाळीत म्हातारीने संधी साधून जीव मुठीत घेऊन पळ काढला. हा हा म्हणता गर्दी वाढली. लोकांनी मध्ये पडून ती यादवी थांबवली. लोक बापाला मारल्याबद्दल अमीरला दोष देऊ लागले. त्या गर्दीत अमीर आणि महम्मद आपल्या जखमा पुशीत होते. मकुल मुलांनी गालफडावर एक हात धरून बडबडत रडत होता. मला पोटच्या पोरानं मारलं, माझी आबरू गेली, असं म्हणत तो त्या गर्दीत काहीतरी शोधत होता. बघणारे त्यालाही 4 येताच्या गोष्टी सांगत होते. इतक्यात मकुलनं खाली पडलेली आपली दाढ चिमटीत घेऊन वर धरली आणि मोठ्यानं हंबरडा फोडला. माझ्या पोरानं माझी दाढ पाडली हो. मकुलने एकदम घराकडे धाव घेतली. त्याच्या पाठोपाठ अमीर, महम्मद दोघेही पळत सुटले. त्या लोकांना तोंड दाखवण्याची त्यांना लाज वाटली. मार्केटातल्या त्या भयंकर दंगलीनं ती सारी वस्ती थरारली होती. बापलेकांच्या हाणामारीचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला होता. ते वृत्त हाजराच्याही कानावर येऊन आदळले होते. दोघांनी मिळून अमीरला मारले असे ती ओरडत दारातच उभी होती. तिचा चेहरा बितरलेल्या माकड्याप्रमाणे लालेलाल झाला होता. ती मकुल आणि महम्मद यांच्यावर दात खात त्यांची वाट पाहत होती. अमीरच्या बायकोनं सासूच्या सुरात सूर मिळवला होता. वडील मुलीनं आईच्या मदतीला धावून जाण्याची तयारी केली होती आणि जावई बुवांनी आपल्या बायकोची पिछाडी सुरक्षित राहावी म्हणून दांडके घेतले होते. आणि दुसऱ्या बाजूला नबूने हातात एक फुटके वीट घेऊन मेवण्याच्या टाळक्याचा नेम धरला होता. महम्मदच्या बायकोनं तोंड द्यायला सुरुवात केली होती. हुरमत कमरेला पदर बांधून सज्जच होती. चौफेर गर्दी जमली होती. तोच मकुल आला. त्याला पाहताच हजरा पिसळले. मेरे बच्चे को क्यों मारा, अशी किंकाळी मारून तिनं मकुलवर झेप घेतली. तोच महम्मदच्या बायकोने सर्व शक्ती एकवटून तिच्या झिपरीला हिसका देऊन कैक दिवसांचा सूड उगवला आणि क्षणात सकीनाने भाऊजाईच्या पाठीत दणका दिला. इतक्यात जावई बुवांचे दांडके मकुलच्या पाठीत आणि नबूची वीट मेवण्याच्या मस्तकात बसले. एकच गाठ पडून हलकल्लो उसळला. महम्मद येऊन त्यानं बापाची बाजू सावरली. चौफेर हाणामारी सुरू झाली. गटारातला गाळ आणि रक्त याने ती सर्व माणसं लडबडली. आक्रोशाने आकाश धुंद झाले. द्वेष आणि द्वेष यांनी वातावरण तापू लागले. एका रक्ताची ती माणसं एकमेकांचं रक्त सांडू लागली. शेजारी पाजारी मागे सरले. कोणी पुढे होऊन त्यांना शांत करू शकतच नव्हते. तोच कोणीतरी ओरडले, पोलीस आले. दारूभट्टीवर धाड घालायला निघालेल्या त्या पोलिसांनी त्या दंगलीवर धाड घातली.
दंगलखोर मकुल मुलाण्याच्या कुटुंबाच्या माना त्यांनी पकडल्या आणि त्यांना मोटारीकडे फरफटवीत दंगल शांत केले. शांतता प्रस्थापित झाली. सर्व लोकांनी त्या मोटारीभोवती गर्दी केली. तेव्हा मुकुल मुलानी आणि त्याचे कुटुंब त्या मोटारीत बसून रडत होते. एकमेकांच्या जखमा पाहून कपाळावर मारून घेत होते. मकुल मुलानी बाहेरच्या लोकांना केविलवाने सुरात विनवित होता. ए दादांनो, मी माणसातनं उठलो. मला तुरुंगात घालू देऊ नका. मी होतो कसा आणि झालो काय. एवढ्यात मोटार टरटरली आणि मकुलसह त्याचे बिराड घेऊन निघून गेली. लोक खिन्न होऊन परतले. जो तो मनात म्हणू लागला, खरंच मकुल मुलानी माणसातून उठला. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.